समर्थ आणि सेवक या दोघांनीही एकात्मतेने काम करणं, एकरूपतेने काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कुठचेही व्यवसाय, धंदा, उद्योग हे मोठे होतात ना, ह्याला कारण त्याच्यामध्ये असणारी एकात्मता आहे. मालक आणि सेवकांमध्ये असणारी एकात्मता आहे. त्याशिवाय शक्यच नाही. समजा एखादा माणूस काही व्यवसाय धंदा करायला निघाला आणि त्याच्याबरोबर असणारा माणूस नोकर जर समजा फक्त हरकाम्यासारखा तो सांगतोय आणि तेवढंच हा करतोय असं जर करायला लागला तर तो व्यवसाय उभा नाही राहू शकत. बरोबरचा माणूस असा पाहिजे की ज्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपला मालक आपल्याला जे सांगतोय ते सांगण्यामागचा त्याचा दृष्टिकोन काय आणि तसा विचार करून तो पुढे जायला पाहिजे. प्रत्येक वेळेला बारीक सारीक गोष्टीमध्ये सांगकाम्या ओनाम्या काही उपयोगाचं नाही हो. आणि म्हणूनच जो मालक असतो तो आणि सेवक यांच्यात जे ट्युनिंग आहे, जी समज आहे, ती समजच तो व्यवसाय मोठा करते. कोणचंही नेतृत्व असू दे, कोणचंही नेतृत्व, मग ते राजकीय असू दे, औद्योगिक असू दे, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे किंवा अगदी अंडरवर्ल्डचं असू दे, ते फक्त आर्थिक गणितासाठी किंवा आर्थिक गणिताने किंवा दहशतीने निर्माण होत नाही. कोणाला जर असं वाटत असेल की फक्त दहशत आणि पैसे ह्यांनी या गोष्टी करता येतात किंवा होत असेल तर तसं शक्य नाही. आर्थिक गणिताच्या पलीकडे सुद्धा जेव्हा त्या नेत्याबरोबर काम करणारी माणसं हे अनकंडिशनल म्हणजे कुठची अट न घालता आपलं आयुष्य, आपली सेवा आपल्या नेत्याला समर्पित करतात, तेव्हा अशा निर्णयात सत्ता उदयाला येतात. कारण सगळ्याच गोष्टी काही तोंडाने सांगता येत नाहीत. प्रत्येक वेळेला कारण जसं जसं तुमचं काम मोठं होत जातं, इन्स्टिट्यूशन मोठं होत जातं, कुठचंही इन्स्टिट्यूशन मोठं होत जातं, तसं ज्यांच्यावर तुम्ही रिलाय होता, ज्यांच्यावर तुम्ही जबाबदारी टाकत जाता, त्या माणसाने जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन विचारायची आणि मग करायची जर ठरवलं तर शक्यच नाही. जो कोण त्याचं नेतृत्व करणारा माणूस असेल त्याला ते काम वाढवणं, मोठं करणं हे शक्यच होणार नाही. तो फक्त सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं ह्याच्यातच त्याचा दिवस संपून जाईल आणि त्यातनं मिळणार काही नाही, उभं काही राहणार नाही. आणि म्हणूनच त्या सहकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या नेतृत्वाला काय म्हणायचं आणि नेतृत्वाला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या सहकाऱ्यांची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे. आणि हे जेव्हा कळतं आणि जेव्हा ते एकमेकांना व्यवस्थित योग्यरित्या पाठबळ द्यायला सुरुवात करतात तेव्हाच फक्त ही मोठी इन्स्टिट्यूशन सगळी उभी राहतात. तुम्ही इवन सरकारचं पण घ्या. समजा शासनामध्ये अधिकारी आहेत आणि जे मंत्रीगण आहेत त्यांच्यात जी समज आहे त्याच्यामुळे शासन व्यवस्थित काम करतं, योग्यरित्या काम करतं. ज्या दिवशी त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो, गैरसमज निर्माण व्हायला लागतात, तेव्हा ते गैरसमजच त्या सत्तेला अडचणीत आणल्याशिवाय राहत नाहीत, सगळ्यांनाच अडचणीत आणल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून ती समज निर्माण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही समज तेव्हाच निर्माण होते की जेव्हा सेवकांच्या हे लक्षात येतं की माझ्यावर कुठचीही परिस्थिती येऊ दे, माझं नेतृत्व माझ्या पाठीशी उभं राहणार आहे.
आणि नेतृत्व द्यायची खात्री येते की कुठचीही परिस्थिती येऊ दे, माझे सेवक मला सोडून जाणार नाही आहेत, तर ते माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी संघर्ष करायला तयार असणार आहेत, लढायला तयार असणार आहेत. आणि ही जोपर्यंत परिस्थिती असते तोपर्यंत ती सत्ता टिकते. ही परिस्थिती जशी वाढत जाते, हा विश्वास, ही समज जसं वाढत जातं तसं तसं ती सत्ता मोठी होत जाते. आणि ज्या दिवशी हा समज नाहीसा व्हायला लागतो, एकमेकांमधली असणारी दरी वाढायला लागते, एकमेकांमध्ये असणारे भावनिक प्रेम हे नष्ट व्हायला लागतं, तेव्हा आपोआपच हा निष्ठेचा पाया ढिसूळ होतो. आणि ज्या दिवशी तो ढिसूळ व्हायला लागतो तेव्हा समजायचं की सत्ता संपण्याच्या मार्गावरती आहे आणि ती सत्ता शेवटी संपतेच. मोठी मोठी साम्राज्य उठून पडताना आपण जी पाहतो ना, त्याला कारण तेच असतं. आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण समर्थ व्हायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी पहिल्यापासून सांगतो आहे की मनाचे श्लोक ही सामान्यातून समर्थ बनवणारी प्रोसेस कशी आहे हे सांगणारी गोष्ट आहे. मनाचे श्लोक म्हणजे नुसतं श्लोक ऐकले, वाचले, त्याचं पाठांतर केलं, पारायणं केली असं नाही आहे. हे विचारप्रधान आहेत. हे विचारप्रधान असल्यामुळे त्याचं तुम्ही जेवढं चिंतन कराल, मनन कराल, तसं हळूहळू तुम्हाला त्यातनं काय घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि ते घेऊन तुम्ही तुमच्यामध्ये विशिष्ट बदल घडवू शकता, तुमचं आयुष्य बदलू शकता. मनाचे श्लोक म्हणजे परीस आहे, परीस, लोखंडाचं सोनं करणारा परीस. पण पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे, आपण लोखंड असणं गरजेचं आहे. तुम्ही ॲल्युमिनियम असाल, चांदी असाल, तांबा असाल, त्याचं सोनं नाही होत, ते लोखंडाचंच सोनं होतं. आणि म्हणूनच मनाच्या श्लोकावर पूर्ण विश्वास ठेवणं, निष्ठा ठेवणं आणि त्याचं चिंतन मनन करून त्याची आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग करणं, आपल्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी त्याचा उपयोग करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही श्रद्धा, ही निष्ठा ही अनकंडिशनल हवी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी एक गोष्ट असता कामा नये की तुम्ही माझ्यासाठी हे कराल तर मी तुमच्यासाठी हे करेन, असं असता कामा नये. असं जर असेल तर मग त्यातनं तुमची प्रगती नाही होऊ शकत. पूर्णपणे समजून घेणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर पहिल्यांदा 2 गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. एक म्हणजे जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हा शांत राहणं, आणि दुसरी गोष्ट ते सांगतात तेव्हा ते पहिल्यांदा पूर्णपणे ऐकून घेणं. अनेक वेळेला आपली परिस्थिती अशी असते की ते जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं आणि आपण वाचलेलं ह्याचा आपण कंपॅरिझन करत असतो. ते जे मतं मांडत असतात ती बरोबर आहे का चूक आहे ह्याचं मनामध्ये आपण चिंतन करायला सुरुवात करतो, विचार करायला सुरुवात करतो, आणि त्यामुळे त्या गोंधळात पुढे ते काय सांगतायत हे ऐकायचंच राहून जातं. असं करून नाही चालणार. त्याचं नंतर चिंतन करत बसा, नंतर विचार करत बसा. पहिल्यांदा जेव्हा ते सांगतात तेव्हा कुठलाही मनात गोंधळ न आणता शांत राहा, ते ऐका, आणि ऐकून घेतल्यानंतर ते पूर्णपणे ऐकून झाल्यानंतर मग त्याच्यावर चिंतन सुरू करा की जे चिंतन तुम्हाला एका विशिष्ट दिशेकडे, चांगल्या दिशेकडे घेऊन जाईल, यशाच्या दिशेकडे घेऊन जाईल. लक्षात ठेवा, सगळ्यातून सांभाळणारे, सगळ्यातून तुम्हाला पैतीराला नेणारे हे सद्गुरू आहेत, रामराय आहेत, परमेश्वर आहे. आणि म्हणूनच त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच समर्थांच्या, श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यामधली एक गोष्ट अशी सांगतात जी मी लहानपणी ऐकली होती. त्यांचा एक शिष्य होता म्हणे, त्याचं नाव अज्ञान. खरं म्हणजे सगळे शिष्य अज्ञानीच असतात आणि ते अज्ञानी आहेत ह्याची त्यांना जाणीव होते, म्हणून ते सत्शिष्य बनू शकतात. ज्यांना असं वाटतं मी ज्ञानी आहे आणि जे गुरूंकडे येतात, सद्गुरूंकडे येतात, लक्षात ठेवा ते कधीच सत्शिष्य बनू शकत नाही. स्वतःच्या ज्ञानाचा ज्याला अहंकार आहे किंवा मी ज्ञानी असं ज्याला वाटतं त्या सद्गुरूंकडे जायची गरजच नाही. ज्याला हे वाटतं आहे की मी काही शिकण्याची गरज आहे, मला काही मिळवण्याची गरज आहे, मला काही समजून घेण्याची गरज आहे, त्यांनी सद्गुरूंकडे जायचं आहे. मग एखादी मूर्ती घडवायची असेल तर त्या लायकीचा तो दगड पण हवा. तो दगड असेल, लक्षात ठेवा,
तो दगड असेल, कालपर्यंत त्या दगडावर लोक पाय देऊन जात असतील, पायाने ढकलत पण असतील, मान्य आहे. पण तो दगड जर लायकीचा असेल ना, तर त्या दगडाचा देव बनवणं हे सद्गुरू करू शकतं. एकदा ते छिन्नी घेऊन बसले ना, तो दगड घडवायला की त्याला देवते दिवस ते राहणार नाही. पण त्यासाठी तो योग्य दगड हवा ना. आणि म्हणूनच ज्याला हे कळलं की मी अज्ञानी आहे, तोच ज्ञानाच्या मार्गावरती चालू शकतो. तोच सद्गुरूंसमोर विनम्र भावाने त्यांच्या पायाशी बसू शकतो आणि सांगू शकतो की मला तुम्ही शिकवा म्हणून. लक्षात ठेवा, समर्थांचा जो शिष्य होता ना, त्याचं नाव होतं अज्ञान. आणि अज्ञानाला घेऊन समर्थ रामदास स्वामी तीर्थाटनं करत होते, गावगाव फिरत होते, म्हणजे ठिकठिकाणी जात होते, ते कीर्तन प्रवचनं करत होते आणि समर्थ संप्रदायाचा प्रसारही करत होते. हा अज्ञान लहान हो, 10-12 वर्षाचा पोरगा समर्थांची सेवा करायचा, समर्थांना त्यांच्या कामात मदत करायचा. झालं काय, एका गावामध्ये समर्थ गेले मुक्कामाला. तिथलं जे राम मंदिर होतं, त्या राम मंदिरात ते उतरले. स्नानसंध्या झाल्यानंतर त्यांनी अज्ञानाला सांगितलं की बेटा गावात जा आणि भिक्षा मागून ये. तो गावात गेला. प्रत्येक घरासमोर उभं राहिल्यानंतर मनाच्या श्लोकाचा एक श्लोक तो म्हणायचा आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणायचा. घरातली माणसं आदरपूर्वक यायची, त्याला भिक्षा द्यायची, समर्थ कुठे आहेत म्हणून विचारायची आणि तोही सांगायचा की समर्थ आलेत आणि सद्गुरू मंदिरामध्ये आहेत आणि लोक दर्शनाला यायची. तो प्रत्येक घराघरात जात असताना, प्रत्येक घराच्या दारात जात असताना एक वाडा होता, त्या वाड्याच्या दारात तो गेला. तो वाडा होता, त्या वाड्यामध्ये एक साधक राहायचा. त्यांनी साधना केली होती. तो लोकांना भविष्य पण सांगायचा म्हणे, पण त्यांनी साधना केली होती आणि गावामध्ये त्याचा प्रचंड वचक होता, धाक होता. त्याला कारण का, तर म्हणजे त्याला वाचासिद्धी होती. तो जे बोलायचा ते सत्य व्हायचं आणि अनेक वेळेला तो वाईटच बोलायचा. गावात तेव्हा सगळे लोक घाबरायचे हो. कोणावर तो म्हणायचा तू आज मरशील, उद्या मरशील, तुझं असं वाईट होईल, तसं वाईट होईल, तुझ्या मुलाचं असं होईल, तुझं आर्थिक नुकसान होईल, तुझा धंदा बसेल. प्रत्येक लोक घाबरायची, त्याची दहशत होती गावामध्ये आणि म्हणून त्याच्याकडे कोणी जायचं पण नाही हो. परिस्थिती काय आहे की हा त्यांच्या दारात, आता नियमच ह्याचा समर्थ संप्रदायाचा आणि अज्ञान समर्थांनी सांगितलं दारात प्रत्येकाच्या जायचं. त्यांच्या दारात गेला आणि त्यांनी तिथं श्लोक जो म्हटला तो हा श्लोक म्हटला, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतेनी, नुपेक्षी कदा रामदास अभिमानी. म्हटला श्लोक आणि श्लोक म्हटला आणि तो रागारागाने बाहेर आला, कारण त्याचा अहंकार मोठा ना. सारं गाव त्याला घाबरत होतं, त्याच्यासमोर उभं राहत नव्हतं. आणि त्याच्या दारात येऊन एक माणूस असं म्हणतो आहे की समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. म्हणजे समर्थ माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्या सेवकांकडे मी वक्रदृष्टीने पाहू शकत नाही असं ते म्हणतात. असं जर ते म्हणत असतील तर मी करूनच दाखवतो. अशा भावनेने तो रागारागाने आला, दाराबाहेर आला आणि त्याच्याकडे बघून म्हणाला, काय रे पोरट्या, काय बोललास, गोसावड्या काय बोललास, समर्थांच्या सेवकाकडे कोणी वाईट दृष्टीने बघू शकत नाही तू म्हणतोस, घे मी तुझ्याकडे वक्रदृष्टीने बघतो. लक्षात ठेव, आज रात्री 12 वाजता तू मरशील. हे माझं सत्यवचन आहे, लक्षात ठेव. मी बोललो आहे, आज रात्री 12 वाजता तू मरशील. तुझी मृत्यू घटका आहे रात्री 12 वाजता. जा, कोण वाचवते तुला मला बघायचं. अज्ञान घाबरला. आजूबाजूच्या घरातली लोक बघत होती. अज्ञान जसा तिथून बाजूला झाला, त्या माणसानं धाडकन दरवाजा लावून घेतला. अज्ञान जसा तिथून बाजूला झाला तसं लोक त्याकडे आले आणि म्हणाले, बाळा काय झालं. अहो म्हणे, त्यांनी मला असं म्हटलं की रात्री 12 वाजता मरशील. अरे बापरे, मग तू बनणार 12 वाजता म्हणाले. का, अरे त्याला वाचासिद्धी आहे, तो जे बोलतो ते घडतं. आजपर्यंत तो बोलला आणि झालं नाही असं कधी झालंच नाही. अज्ञान बिचारा घाबरला, चेहरा पांढरा फट्ट पडलेला, जी जमली तिने भिक्षा घेऊन आला, समर्थांसमोर ठेवला आणि ढळढसा रडायला लागला. समर्थांना कळणार रडतोय का, समर्थ रामदास स्वामींना कळणार रडतोय का. त्याने विचारलं, अज्ञान बेटा काय झालं रे बाळ.
तर त्यांनी सांगितलं असं असं झालं. मी त्या दाराबाहेर गेलो आणि त्यांनी सांगितलं की आज रात्री तू मरणार. आणि गावातली सगळी माणसं म्हणतात की त्याला वाचासिद्धी आहे आणि तो जे बोलतो तसं घडतं म्हणून. म्हणजे गुरुदेव मी आज मरणार म्हणाला, रात्री 12 वाजता माझा मृत्यू आहे. समर्थ हसले आणि त्याला म्हणाले, अरे आत्ताची दुपारच्या 12ची वेळ आहे, रात्री 12 वाजता मरणार ना तू, 12 तास आहेत अजून, रडतोस कशाचा? हे 12 तास आनंदात घालव ना, रडू नकोस. आणि लक्षात ठेव तू नाही मरत, भीती डोक्यातनं काढून टाक तुझ्या. अहो नाही म्हणे, त्याला वाचासिद्धी असं म्हणतात. अरे ठीक आहे ना, रामराय तुला सांभाळतील, काळजी करू नकोस, तू चिंता करू नकोस. समर्थांनी स्वयंपाक केला, लहान होतं बाळ ते, स्वयंपाक केला आणि त्याला म्हणाले अज्ञाना अरे जेवून घे 2 घास. अज्ञान म्हणाला काय म्हणाला गुरुदेव काय जेवायचं, आता नाहीतर मरायचंच आहे म्हणाला, कशाला जेवायचं म्हणाला, जेवण नको, खाण नको, काय नको, आता म्हणाला जायचंच आहे. समर्थ म्हणाले अरे मरायचं मग ते उपाशी का मरायचं, जेवून घे ना, जेवून जाऊ ना, जायचंच असलं तर मरायचं असलं तर जेवून मर, असं मरू नको म्हणाले, उपाशी पुढे मरू नये माणसाने. कसं बसं 2 घास त्यांनी ढकलले पोटात. दिवसभर दुपारी ते म्हणाले थोडी विश्रांती घे, संध्याकाळी म्हणाले अरे आपण देवाची आरती करू. समर्थानं तो म्हणाला आता रामरायची माझी शेवटचीच आरती नाही का, अरे सोडून दे म्हणाले, रामराय तुला सांभाळतात, तुला काही होत नाही म्हणाले. रात्री त्यांनी कसं बसं 2 घास पोटात ढकलले. जसं एक एक क्षण पुढं जायला लागला तसं तो घाबरायला लागला. तो म्हणाला आता मी संपणार, माझं आयुष्य संपलं. समर्थ म्हणाले अरे का तू काळजी करतो आहे, रामराय तुला सांभाळत आहेत, लक्षात ठेव तुला काहीही होणार नाही. जेवण खाण, जेवणाची भांडी हे सगळं करता करता रात्रीचे 10, 10:30, 11 वाजले आणि समर्थाने आपलं कांबळं अंतरलं झोपण्यासाठी. आणि कांबळ्यावरती समर्थ झोपले आणि त्याला म्हणाले माझे पाय चेपत बस. आणि एक लक्षात ठेव म्हणाले मला झोपेतनं उठवायचं नाही, काहीही झालं तरी मला झोपेतनं उठवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट ही जी कांबळे आहे, हे जे कांबळं अंतरलं आहे ना, ह्या कांबळ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. हे जे कांबळं ही तुझी सीमारेषा लक्षात ठेव म्हणाले, ह्या कांबळ्यावरतीच बसायचं आणि कांबळ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, लक्षात आलं. आणि माझी सेवा करायची बस, समजलं. कांबळ्याच्या बाहेर जायचं नाही आणि माझे पाय चेपत इथं बसायचं, कोणीही बोललं तरी बाहेर पडायचं नाही. ठीक आहे म्हणाला, घाबरत होता तो, रडत होता. रडतो काय म्हणायचे पाय चेप. आणि समर्थ झोपून गेले आणि घोरायला लागले. 11, 11:30, 11:45, 12 वाजले आणि यमधर्माची स्वारी आली. यम दिसायला लागलं त्याला, यमधर्म दिसायला लागले आणि दिसायला लागले. आणि पण यमधर्माला त्या कांबळ्यावरती काही येता येईना. आपण जे नेहमी अध्यात्मामध्ये ऐकतो ना की माणसाची आभा असते, आभा, आणि ती जी आभा असते त्या आभेमध्ये जो माणूस येतो ना त्याला त्या आभेचा स्पर्शाविषय राहत नाही. तुमची जी आभा असते ना त्याचा स्पर्शाविषय राहत नाही. आणि म्हणून आपण सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या संपर्कात आलो ना की आपण जे मरगळून गेलेलो असतो, डिप्रेस झालेलो असतो, ते आपण त्यांच्या संपर्कात गेलो की 2 मिनटात आपण हसायला लागतो, आनंदी होतो, आपली मनोवृत्ती बदलून जाते. कारण का, कारण त्यांची आभा आपल्यावर परिणाम करते. तर समर्थांची आभा ना, त्यांच्या आभेमध्ये तो होता, त्यांच्या कृपाछत्रात तो होता. तर यमधर्माचा काही त्या कांबळ्यावरती येता येणं. आणि त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली अज्ञानाला, अरे बाळ जरा इकडे येतोस का. तो म्हणाला मी नाही येणार. तो म्हणाला बाळ अरे तू ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. नाही म्हणाला मी येऊ शकत नाही, माझा गुरूंची आज्ञा आहे. अरे काय गुरूंची आज्ञा आहे म्हणाला, मी कुठे म्हणतो आहे गुरूंना त्रास दे, पण तू इकडे ये. तो म्हणाला मी येणार नाही, कारण त्यांची आज्ञा आहे त्याशी मी येऊ शकत नाही. मग त्यांना विचार मी जाऊ का म्हणून, त्यांना विचारलं मी जाऊ का म्हणून. तर तो म्हणाला की त्यांनी मला सांगितलं की मला उठवायचं नाही म्हणून, त्यांनी मला सांगितलं उठवायचं नाही, त्यामुळे मी त्यांना उठवणार नाही. आणि ते मला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी येणार नाही. तो म्हणाला बघ लक्षात ठेव तू यायला पाहिजे. तो म्हणाला मी येणार नाही. थोड्या वेळाने यमधर्माने त्याला धमकी द्यायला सुरुवात केली, तू येतोस की नाही तर मी त्याला धरून घेऊन जाईन. तो म्हणाला तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी काही खाली ह्या कांबळ्यावरनं बाहेर पडणार नाही. तो म्हणाला हे बघ तुझं असं केलं तर मी तुला मारीन, ठोकीन, काय काय तू बोलला,
पण अज्ञान काही शेवटपर्यंत खाली उतरला नाही आणि खाली बाहेर पडला नाही ते कांबळ्यावरनं, आणि शेवटी यमधर्म कंटाळून निघून गेले. समर्थाने सांगितलं होतं अर्थात झोपताना की जेव्हा झोपायचं वाटेल तेव्हा ह्या कांबळ्यावरती झोप, दुसरीकडे जाऊ नको. शेवटी कंटाळून लहान ते पोर ते केव्हा तरी सकाळी 3-4-5 वाजता केव्हा तरी झोपून गेलं. समर्थ उठले, समर्थ उठले बघतात तर कधी न झोपणारा अज्ञान झोपून राहिलेला, कधी न झोपणारा अज्ञान सकाळी लवकर उठणारा अज्ञान झोपून राहिलेला. त्याच्या लक्षात आलं की हा रात्री उशीरपर्यंत जागला आहे. त्याला उठवू त्याने, तो घाबरून उठतो. अरे म्हण तू घाबरतोस काय? ते म्हणाले घाबरतोस काय? काही झालं नाही, मीच तुझ्याबरोबर आहे. आणि तुला कोणी सांगितलं होतं ना रात्री 12 वाजता बरशील, मग अजून जिवंत आहेस तू, मेलेला नाहीस तू, कशाला घाबरायला पाहिजे. त्याने समर्थांचे पाय धरले आणि म्हणाला तुमच्यामुळे हे सगळं झालं, पण रात्री असं असं झालं. समर्थ म्हणाले ठीक आहे, आता तुला कळलं ना तुला काय होत नाही. हो म्हणाला कळलं, आता एक काम कर, आता आंघोळ कर म्हणाले. बरं म्हणाला. त्याने आंघोळ केली, तयार झाला. समर्थ म्हणाले आता एक काम करायचं. काय करायचं? झोळी अडकव आणि गावात भिक्षेला जा, आणि जाशील आणि काय करशील? ज्याने तुला काल शाप दिला ना, ज्याने तुला काल तुझं भविष्य सांगितलं ना, त्यांच्या दारात जाऊन पुन्हा तोच श्लोक म्हणायचा. तो म्हणाला अहो पुन्हा तो मला शाप देईल, पुन्हा यमधर्म येईल. मग येऊ दे की म्हणाले, काल जसं येऊन परत घेऊन जा, आधी येऊन परत जाईल. आता तुला खात्री आहे की नाही की तू नाही मरणार? हो म्हणाला खात्री आहे. मग जा म्हणाले, त्याच्या दारात जा, त्याला सांग, आणि जर तो येत असेल ना तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. तो गेला, अज्ञान गेला आणि त्याच्या दारात गेला, आणि पुन्हा अज्ञानाने मोठ्यानं तो श्लोक म्हटला, समर्थाची असेव का वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. तो साधक आश्चर्याने थक्क झालेला दाराबाहेर आला. त्यांनी अज्ञानाला बघितलं, त्याचा डोळ्यावर विश्वास बसना की हा जिवंत आहे. तो म्हणाला आश्चर्य आहे, तू अजून जिवंत आहेस? तो म्हणाला हो, मी गुरुकृपेने अजून जिवंत आहे, समर्थांच्या कृपेने अजून जिवंत आहे, आणि त्यामुळेच मी समर्थांच्या कृपेने अजूनपर्यंत जिवंत आहे, आणि त्यामुळेच मी तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो आहे, आणि त्यामुळे मी तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो आहे. तो आश्चर्याने थक्क झालेला जो होता ना साधक, त्याचा स्वतः डोळ्यावर तर विश्वास बसतच नव्हता. पण त्याची एक गोष्ट लक्षात आली आहे की कोणीतरी असं आहे की जो त्याचा अहंकार मोडून काढेल. लक्षात ठेवा, जर उद्धार व्हायचा असेल ना तर पहिल्यांदा ज्याचा उद्धार व्हायचा आहे त्याचा अहंकार मोडला जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत उद्धाराचा सूर्य उगवू शकत नाही. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत उद्धाराचा सूर्य उगवू शकत नाही. निदान परमार्थाच्या उद्धाराचा तरी सूर्य उगवू शकत नाही. त्याचा अहंकार मोडला गेला. आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी अनुभव घेतला. त्यांनी विचार केला की हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तो त्याला म्हणाला की बेटा बाळ, वागणं बदललं बरं का, वागणं बदललं. म्हणाला बाळ मग तुझ्या गुरूंकडे घेऊन जातोस का? तो म्हणाला चला. तो त्यांना समर्थांकडे घेऊन आला. समर्थ रामदास स्वामींकडे आणल्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला की आजपर्यंत मी सांगितलं कधी भविष्य चुकलं नाही, मी बोललेलो कधी वाणी माझी खोटी ठरली नाही, पण आज पहिल्यांदा ती वाणी खोटी ठरली आणि मला असं वाटलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे आणि आपल्या चरणाशी यावं म्हणून मी आलो. समर्थ त्याला म्हणाले अरे उपासनेनी वाचासिद्धी प्राप्त झाली तर चांगलं कर ना, तुझं भलं होईल, तुझं चांगलं होईल, तुझं संसार होईल, चांगला होईल, आनंदाचा होईल, तुझे प्रश्न सुटतील, तुला यश मिळेल, कीर्ती मिळेल, मोठा होशील, असे आशीर्वाद देशील का तू आत्ता मरशील मग मरशील, तुझं वाटोळ होईल, तुझा धंदा बसेल, तुझी बायको मरेल, पोरगा मरेल, तू मरशील, अशा गोष्टी बोलशील. अरे करावं तर काही चांगलं करावं, वाईट का करावं? लक्षात ठेव, वाईट बोलून वाईट वागून तुम्ही काही काळाची दहशत निर्माण करू शकता, प्रेम नाही निर्माण करू शकत.
लक्षात ठेवा, संतांचं राज्य हे चिरंतन टिकलं. संतांचं राज्य हे चिरंतन टिकलं त्याला कारण त्यांनी लोकांवर प्रेम केलं. आणि अनेकांची राज्य आणि साम्राज्य बुडाली, त्यांची आज लोकांना आठवण पण नाही, कारण त्यांनी धाकावरती ती राज्य निर्माण केली. लक्षात ठेवा, धाक कायम नसतो, प्रेम कायम असतं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, समर्थ आणि भक्त, समर्थ आणि त्यांचे शिष्य, समर्थ आणि त्यांचे सेवक यांच्यामध्ये जे प्रेम, जी आत्मीयता, जो आपलेपणा, जी समज जो निर्माण झाला ना, त्याचं कारण म्हणजे समर्थ संप्रदायाचं काम साऱ्या भारतभर पसरलं. समर्थांच्या काळात त्यांनी ते केलं आणि म्हणून समर्थांचं नाव अजरामर झालं. लक्षात ठेवा, समर्थांनी जे शेवटी सांगितलं तेच आपण लक्षात ठेवायचं आहे. समर्थांच्या सेवकाकडे कोणी वक्रदृष्टीने बघत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ समर्थांच्या सेवकाने कोणाकडे वक्रदृष्टीने बघावं असाही नाही. लक्षात ठेवा, समर्थांच्या सेवकाला दुसऱ्याकडे वक्रदृष्टीने बघण्याची गरज नसते आणि समर्थांच्या सेवकाकडेही कोणी वक्रदृष्टीने बघत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.